आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत कार्यक्रम अमृत कलश. श्रोते हो, आज या कार्यक्रमात आपण लघुचर्म उद्योगातील कुशल व्यक्तिमत्व श्री अर्जुन रघुनाथजी वानखेडे यांची लघुचर्म उद्योगातला जीवनार्थ या विषयावर आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकणार आहात. श्रोते हो, नमस्कार. श्रोते हो, अमृत कलश कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना आशिष सातपुतेंचा सस्नेह नमस्कार. श्रोते हो, आपले ज्येष्ठ नागरिक हे अधिक शहाणपण, अनुभव, कृतज्ञता आणि प्रेमाचे एक प्रतीकच असतात. त्यांच्या विपुल ज्ञानाने आणि अनुभवाने ते केवळ आपलं कुटुंबच सावरत नाहीत, तर समाजातील प्रत्येकाला सदैव प्रेरित करीत असतात. आणि त्यांचा जो अनुभव असतो तो येणाऱ्या पिढीला फार महत्वाचा ठरतो. तेव्हा आज असेच एक व्यक्ती, जे लघु चर्म उद्योगातील कुशल व्यक्तित्व श्री अर्जुन रघुनाथजी वानखेडे हे आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. वानखेडे साहेब, तुमचे आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत आणि नमस्कार. नमस्कार साहेब, मी आपलं पण स्वागत करत आणि आपले कार्यकर्ते जे आपल्या स्टुडिओमध्ये आहेत त्यांचं पण मी स्वागत करत आहे. आपली मुलाखत आपण आता सुरुवात करूया आणि मुलाखतीचा विषय आहे चर्म लघु उद्योगातला जीवनार्थ या विषयावर. तर वानखेडे साहेब, सर्वप्रथम प्रश्न असाच असतो की तुम्ही तुमच्या लहानपणापासून या मुलाखतीला सुरुवात करा आणि आपण लहानपणी कुठे होता, कुठल्या गावाला होता, आपलं शिक्षण कुठे झालं, म्हणजे अर्थात शिक्षण हे तुमच्या प्रायमरी शाळेबद्दलचं विचारतो, तर ते आमच्या श्रोत्यांना जरा कथित करा. सर, मी बोलत आहे. माझं प्राथमिक शिक्षण म्हणजे जे झालेलं आहे, एका खेड्यात राहणारा मी मनुष्य आहे. त्या शाळेमध्ये गावात शाळा पण नव्हत्या पूर्वी शिकण्यासाठी. तिथं जे पाटील लोक राहायचे, त्यांच्या गुरढोराचे जे बांधण्याची जागा होती त्या शाळेमध्ये, म्हणजे तेथे बसून आम्हाला शिक्षण मिळालं. मग ती शाळा सोडल्याच्या नंतर 4थ्या वर्गापासून मग प्रायमरी शाळेत गेलेलो आहे. अच्छा. हा, तुमचा जन्मतारीख तुम्ही सांगितली नाही, काय झाली आणि जन्म कुठे झाला, कोणत्या गावी झाला, हे पण जरा सांगाल आमच्या श्रोत्यांना. माझा जन्म एका खेड्यात पोरगाव ह्या गावी झालेला आहे. 8/1/1961 सालचा माझा जन्म आहे. आपल्या वडिलांचं आणि आईचं काय नाव? माझ्या वडिलाचं नाव रघुनाथजी वानखेडे, आईचं नाव कौशल्याबाई वानखेडे. अच्छा. त्यांचा पूर्वीपासून हाच व्यवसाय होता. म्हणजे जनावरांचे चामडे म्हणजे हे करायचे, त्यांना कमवायचं, त्याच्यानंतर हे करायचे. कसे काय प्रतिक्रिया मी नंतर तुम्हाला देतो. बरोबर. म्हणजे पूर्ण तुमचं जे लहानपणापासून म्हणा आणि तुमच्या पिढीजात जो काही तुमचा म्हणजे चर्म उद्योग म्हणू आपण, चामड्यापासून बनवलेले वस्तू, मग ते चपला जोडे का असोनात, तर या वस्तू तुमच्या अगदी पहिल्या पिढीपासूनच तुमचा उद्योग आहे. अच्छा अच्छा. मग पुढचं शिक्षण कुठे झालं मग तुमचं? जसं आता प्रायमरी स्कूल सांगितलं, तर तिथेच वर्धा नदी आडवी गेली आहे. त्याच्यात दुसरी एरिया म्हणजे त्या वर्धी नदीच्या पलीकडे जनता हायस्कूल खैरगाव म्हणून आहे. तिथं माझं मॅट्रिक पर्यंत शिक्षण झालेलं आहे. तिथं मग मॅट्रिक मध्ये मी फर्स्ट क्लास घेऊन शिक्षण शिकलो. त्याच्यानंतर म्हणजे माझ्या वडिलांची इतकी आर्थिक परिस्थिती खराब होती की ते म्हणजे मॅट्रिकच्या परीक्षेचे पैसे भरू शकत नव्हते, तर लोकांकडून पैसे उसने घेऊन पैसे भरायचे. तर नागपुरात शिकायचं बा. माझ्या आईचे जे नातेवाईक होते त्यांच्याकडे मला ठेवलं. त्याच्यात मग काय झालं साहेब, की मी एक कुशल कारागीर बनण्याचा प्रयत्न केला. कोणाची चपला जर आल्या तर मी त्या माणसाकडे न बघता मी चपला जोड्याकडे पाहायचं. मला काम येत नव्हतं तरी मी होच म्हणायचं कोणत्याही गोष्टीला आणि ते करून द्यायचं. आज माझ्या अंगात इतकी कुशलता आली की मी असं स्वतः म्हणणार नाही की माझ्यासारखा कोणी कारागीर नाही, पण एक माझी नागपूर शहरात प्रसिद्धी झाली आहे. माझ्याकडे ऑर्डरची कमी नाही. माझ्याकडे पूर्वी पुष्कळ कारागीर मिळत होते, आता कारागीर मिळत नाही. त्याच्यामुळे कारागीर कमी करले आहे. आता थोडे कारागीर आहे माझ्याकडे, पण मी कसा कारागीर आहे, कोणत्याही प्रकारचे जोडे चपला जर बनवायचे असेल तर मी घेतो. फक्त थोडा माझ्याकडे वेळ लागतो की जे ब्रँडेड शोरूममध्ये जे जोडे बनते तशा टाईपची मी जोडी बनवून देतो. एखादा लंगडा मनुष्य असला, त्याचा पाय ॲक्सिडेंट म्हणा किंवा नॅचरली अपंग असला, पायात उंची कमी असली, तर त्यांच्या पायाच्या खालीच्या बाजूचा ज्या राहतात जेवढी उंची कमी आहे तेवढी उंची भरून मी जोडा तयार करून देतो की जेणेकरून तो लोकांना म्हणजे दिसत नाही. सर्व मी ऍडजस्ट जोड्याच्या आतमध्ये करून देतो. अच्छा. म्हणजे आता हा तुमचा जो लघुउद्योग तुम्ही सुरू केला आणि तो चर्म उद्योगातूनच लघुउद्योगातूनच तुम्ही सुरू केलेला आहे, तर मला एक प्रश्न असा आता विचारायचा वाटतो, तो म्हणजे
तुम्ही कोणकोणत्या प्रकारच्या चपला म्हणा किंवा जोडे म्हणा, अशा किती प्रकारचे डिझाईन्स बनवू शकता लोकांच्या आवडीप्रमाणे? ते मी माझ्या कलाकुसरीने त्या जोड्याला तसाच शेप देतो की जे म्हणजे मार्केटमध्ये मोठ्या शोरूम मध्ये मोची म्हणा, मेट्रो म्हणा, अशा स्वरूपाचे जोडे मी तसेच देतो. बरं, मला एक प्रश्न विचारायचा वाटतो की हे जे चांबडं येतं, आमच्या श्रोत्यांना सुद्धा, बरेच श्रोत्यांना माहित नाही की चांबडं हे कशाचं बनलं, कुठल्या प्राण्यांचं असतं, तर ते पण थोडं सांगाल की कोणकोणत्या प्राण्यांचं त्यांचा मृत्यू पावल्यानंतर ते चांबडं उपयोगात येतं आणि वेगवेगळ्या विविध वस्तू बनवण्यासाठी त्याचा उपयोग अशा कलाकृतीमध्ये. आता उदाहरणार्थ म्हटलं तर चांबड्याचे चप्पल आली, जुते आले, आपण पट्टे म्हणतो, पुरुष लोक पट्टे वापरतात, स्त्रिया पण वापरायला लागलेत, अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत. त्याचप्रमाणे मला वाटतं चांबड्याच्या वस्तूंमध्ये पैसे ठेवण्यासाठी पाकिटा वगैरे वापरण्यात येतात. स्त्रियांच्या बॅग सुद्धा ज्या असतात, मनी पर्स वगैरे, त्या सुद्धा चांबड्याच्या बनलेल्या असतात. आणि आजकाल लोक चांबडं सोफा सेट मध्ये पण, लेदर सोफा सेटचा जो प्रकार आता आलेला आहे, जरी ते महाग पडतं तरी लोक ते वापरतात. तर याबद्दलची थोडीशी माहिती सर. याचं कारण असं आहे की चांबड्याचाच उपयोग का केला जातो. चांबडं हे अशी वस्तू आहे निसर्गाने दिलेली, बिनामूल्य देणगी. समजा जनावर मेल्यावर त्याचा उपयोग, असं मनुष्य मेल्यावर तो काही कामाचा नसतो. मेल्याच्या नंतर जिवंत असल्यावर तो जर ऍक्सिडेंट वगैरे मेला तर त्याचे काही अवयव आपल्या कामासाठी येतात. जसा डोळ्याचा चेंज करायचा असला, काही हे ते असे हड्ड्या. पण जनावराचे काय राहते, काही काही असे जनावर आहे, जसं गाई आहे, गाईचे वासरू आहे, बकरी आहे. तर गाईच्या पासून मिळालेले जनावरचे जे राहते ते म्हणजे विशिष्ट कामासाठी, म्हणजे पट्टे बनवण्यासाठी. त्याच्यानंतर वरत पायाचे जे पट्टे होतात, जे बैलांचं लेदर राहते ते जाड राहते, म्हशीचं लेदर त्याच्यापेक्षा जाड राहते. पहिले असं हे नव्हतं, म्हणजे साधं काम होतं. त्याच्यामुळे चपला, पट्टे, मोठ पाण्याची मोठ काढण्यासाठी हे करतात. मग राहिले आणि बकरी किंवा मेंढी म्हणा, हे जे छोटे प्राणी आहेत त्यांचं लेदर मऊ राहते पण टिकाऊ पण राहते. त्याच्यासाठी काय करतात, त्याचे पर्स झालं, आपल्या अंगावरचे जॅकेट झालं, मनी पर्स झालं, पुन्हा तबल्यावरचे जे कव्हर राहतात त्याच्यात बारीक बारीक पट्ट्या म्हणजे कापल्या जातात. म्हणजे त्याच्यात डिझाईन म्हणजे हे करायचे. तबल्यासाठी, हार्मोनियमसाठी, जे आवाज काढायसाठी तबल्यावरचे पुढं राहतात, ढोल वाजवायचे राहायचे. त्याच्यासाठी म्हणजे बकरीचा ज्याच्यामुळे किंवा हे राहतात त्याच्यासाठी फार त्याचा आवाजच वेगळा येतो. हार्मोनियमचा वेगळ्यासाठी आवाज येत असतो, त्याच्यासाठी हे वापरले जातात. तबल्यावरसाठी जे वरची डिझाईन येते, पखवाज वगैरे, त्याच्यावर साईडला त्याच्यावर वेणी घालतात. हे कसं आहे, पण हे त्यामुळे म्हणजे सर्व म्हणजे बकरीच्या चमड्यापासून वापरल्या जातात. लेडीज पर्स वगैरे सर्व हे नाजूक लेदर असल्यामुळे मुवमेंट झालं पाहिजे. सॉफ्ट झालं तरी म्हणजे ते खराब होऊ शकत नाही, त्याच्यासाठी याचा उपयोग केला राहतो. काही काही ठिकाणी जे जसं म्हणजे प्रदेशानुसार, महाराष्ट्रात गाई म्हशी आहे, राजस्थानमध्ये उंट आहे, बाकीच्या ठिकाणी हत्ती आहे. राजस्थानमध्ये ज्या चमड्याचा उपयोग मेल्याच्या नंतर कामात येते तर ते तिकडचे लोक तिकडच्या प्राण्याचं कामात आणतात. तसं महाराष्ट्र गाई म्हशी आहे त्यांचं आपण इकडे महाराष्ट्रात वापरतो. अच्छा. आता तुमच्या या सगळ्या गोष्टीवरनं तुम्ही जे सांगितलं, तर चांबड्या कमवण्यासाठी भरपूर काही प्रोसेस मधनं त्याला शेवटी उपयोगात आणायचं म्हटलं, त्यामध्ये कलाकुसर भरपूर आहे म्हणजे. आणि त्यानंतर हे चांबडं आल्यानंतर आता तुम्हाला कलाकृती करायची आहे त्याच्यावर. त्याच्यापासून तुम्ही चपला बनवाल, जोडे बनवाल, आणि लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत, मग स्त्रियांपासून ते सर्वच व्यक्तींसाठी ज्या काही वस्तू लागतात त्या तुम्ही स्वतःहून स्वतःच्या कुशलतेने जे बनवता ते समाज उपयोगी फार गरजेचं ठरतं. या उद्योगातील जी कुशलता तयार तुम्ही केली तर ती कशी तुम्हाला मिळाली आणि त्यामध्ये तुम्ही काय काय महत्वाचे पाऊल उचलले? कलाकुसरीचं सांगायचं एकच कारण नाही साहेब. एक कसा जसा कपडा 1 मीटर प्रमाणे येतो, पण त्याच्यामध्ये काही एक सारखा राहतो, लांबी रुंदी कपड्याची गैज. लेदर मध्ये कसं राहते, जनावर पाठीमागे जास्त राहते, पायाचा भाग वेगळा राहतो, त्याच्यामध्ये सारखा पीस येत नाही. बरोबर. तर त्याच्यात एक कला कशी राहते की तुमचं कमीत कमी एव्हरेज मध्ये जास्तीत जास्त कसं राहायचं, कसं काय निघालं पाहिजे, ते एक प्रकारची कला आहे. तर ती कला मी स्वतः आत्मसात केलेली आहे की कशी, जसं तुम्हाला लेदर वाचवायचा आहे
तर त्याच्यासाठी काय करावं लागते की मग जो पॅटर्न कापतो आपण त्याला कसा निमुळता घेतला पाहिजे तर जेणेकरून लेदर हे निघालं पाहिजे. ज्या माणसाला समजत नाही तो सारखा पेतल नाही, त्याच्यात अवरेज निघत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट झाली की एकाच पॅटर्नमध्ये 2 पार्ट टाकले, त्याच्यात म्हणजे जोड्याची म्हणा का चपलाची म्हणजे थोडे थोडे पार्ट करून त्याचं डिझाईन जर बनवलं तर आपलं चमडंही वाचते. जास्त जॉईंट टाकले तर अजून तो सुबक पहाल दिसते, पहायलाही सुंदर दिसते. पूर्ण प्लेन बनवलं तर जमणार नाही. तर ते हे असं कलाकृती असल्यामुळे आपल्याला कमी याच्यात जास्त अवरेज मिळून आपल्याला पैसा जास्त कमावता येतो. किती वर्ष झाले तुम्हाला या उद्योगात तुम्ही आहात? शिक्षण सोडल्यावर मला जवळजवळ 40 वर्ष होत आहे. आज 40 वर्षाचा पिरियड तुम्ही तुमच्या जीवनाचा यामध्ये तुम्ही खास दिला आहे आणि एक प्रकारची सेवा तुम्ही जनसेवा तुम्ही करून राहिले. जनसेवा साहेब करतोच आहे, हे तुम्ही बोललं एकदम खरं आहे. पण मला जनसेवा करायसाठी इतका म्हणजे मोबदला मिळाला आहे आणि मला एक खूप मोठं एक सुवर्ण संधी मिळाली आहे. बरोबर. बरं, मग आता तुमच्या थोड्या कुटुंबाविषयी सांगा. तुमचं लग्न वगैरे केव्हा झालं? माझं लग्न साहेब अशी परिस्थिती झाली की 1981 साली माझं लग्न जुळलं. अच्छा. मग माझ्या काकाची परिस्थिती खराब होती तर त्यांच्या पुरीचं लग्न करायचं होतं, तर ते 1 वर्ष मी समोर ढकललं. त्या काकाच्या मुलीचं लग्न केलं. सर्वात महत्वाची गोष्टी म्हणजे मी गरीब घराण्यातला आणि माझी जी पत्नी आहे श्रीमंताची मानलेली, आमच्या समाजात श्रीमंत मानलेला. एका बगीच्यामध्ये 200 गाड्या संत्र. अच्छा. आणि ते संत्र इथं विकायचे नाही. मोप्याचे राहणारे महादेवरावजी चापके श्रीमंत मानलेला माणूस, त्यांच्या आमच्या सासूबाईचं लग्न झालं तर 1 पाव किलोचे सोन्याचे दागिने तिच्या अंगावर. अरे बापरे. आणि त्यांच्या बैलाच्या जोडी माणसाले तेल नाही खायला मिळायचे, पण त्यांच्या बैलाच्या जोडीले जवसाचं तेल आणि त्या जवसाच्या तेलात 1 अंडा म्हणजे ढोटा राहायचा, पहिले बैलाले तेल पाजायचा, त्यांच्या द्यायचा. असा ख्यातिमान माणूस आहे. त्यांची हे माझी पत्नी आहे, त्यांची मुलगी. संबंध असे जुळले का आम्ही खानदानी लोक, ती खानदानी पोरगा चांगला आहे, खानदानी लोक आहे, रिश्तेदार बी लागते बा, आणि स्वतः जोड्याचा कारागीर बनलेला आहे. सळकर बसला म्हणून काय झालं, त्या घरची पोरगी मिळाली. पण त्या घरच्या पोरगी मिळाली तिचं नाव रेखा अर्जुनराव वानखेडे. त्या घरची पोरगी मिळाल्यामुळे माझा पूर्ण जीवनाचा उद्धार झाला. आम्ही 5 भाऊ 1 बहिणीचा तिनं पूर्ण परतपाय केल्यासारखं केलं. कधी रागावली नाही, मुलावर बी रागावली नाही. मी कामाच्या याच्यातून आपल्या दुकानावर यायचं, पण संपूर्ण लक्ष तिनं आपल्या मुलीकडे दिलं. तिला घमंड येते. जेव्हा लग्नातून लग्न लावून आली तेव्हा म्हणे तुमच्या घरी आल्यामुळे म्हणजे आले तर आम्हाला इथं म्हणजे ज्वारी खायला मिळते, पण आमच्या घरी आम्ही कधी ज्वारी खाल्लेली नाही. म्हणजे श्रीमंत माणूस ज्वारी म्हणजे काय फार गरीब लोक खायचे, गव्हाची पोळी म्हणजे मोठे लोक खावायचे. म्हणजे होतात ना प्रकार तो. आपल्याला म्हणजे कसं राहते, सणा तेवाऱ्याच्या दिवशी गव्हाच्या पोळी मिळायची नाही तर त्याच्यात ज्वारी अर्धी गव्हाची कणिक टाकून पुऱ्या काढायची सणाच्या दिवशी, तेव्हाच आम्हाला म्हणजे हे मिळायचे गव्हाचं समजा. पातळ वरण, त्यांच्याकडे घरची डाळ गी असल्यानं सर्व तर त्यांना चांगला. पण तिथं कधी असं नाही की मला हे नाही पाहिजे का थेच पाहिजे म्हणून असं कधी केलं नाही. जे माझ्या घरी मिळालं तेच तिने खाल्लं. बरं, तुमची मुलं नाही सांगितले तुम्ही, तुम्हाला किती मुलं आहेत? 2 मुलं 2 मुली सर मला आहे. मोठा मुलगा माझा डॉक्टर झालेला आहे, MBBS. दुसरी पोरगी, माझे पोरं म्हणजे लोअर इंग्लिश मीडियमचे. हा माझा जो पोरगा आहे हरीश वानखेडे, साधा विदर्भ बुनियादीतला पोरगा. आणि आता विद्यानगरीतल्या माझ्या 2 मुली. एक पोरगी 12वी करून DMLT केलं, तिने मग MSc मायक्रो शिवाजी सायन्समध्ये केलं. असं काही राहत नाही. परिस्थिती खराब राहे का चांगली राहे, माणसाच्या मनात शिक्षणाबद्दल किंवा कोणत्याही गोष्टी चांगल्या करण्याबद्दल एक प्रोत्साहन मिळते. त्याच्यावर मनुष्य कुठच्या कुठे जाऊ शकतो. हा माझा मेन उद्देश सर. बरोबर आहे. कारण आता तुम्ही म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही चर्म उद्योगामध्ये लागले आणि तुम्ही आपल्या मुलांना मात्र या व्यवसायात काही येऊ नाही दिलं आणि त्यांना तुम्ही डॉक्टर बनवलं. एका जणाला चांगलं शिक्षण दिलं, मुलींना पण चांगलं शिक्षित करून शासकीय नोकरीमध्ये आज त्या आहेत. तर तुमच्या घरच्यांना तुम्ही आपला जो पिढीजात धंदा आहे तो तुम्ही काही दिलेला नाही. त्याचं कारण एकच आहे साहेब, पिढींना धंदा दिलाही असता, पण बाबासाहेबांना एक असा संदेश दिला, शिका आणि संघटित व्हा. निवड संघटित व्हायला नाही होत. बरोबर. संघटित झाल्याने तुम्हाला जर काही शिक्षणाबद्दल महत्व नाही राहिलं तर तुम्ही काही करू शकणार नाही. सर्वात अमूल्य देणगी म्हणजे शिक्षण. भलेही तुम्ही नोकरी करू नका, पण शिक्षण शिकल्यावर त्या शिक्षणाचा इतका फायदा होते की तुम्हाला दुसऱ्याजवळ जावं लागत नाही. आणि जर कोणी माझ्याकडे येत असेल माझी कला घ्यायला तर माझे सदैव हात त्यांना समोर जाण्याचेच राहील. माझ्याकडे एक कारागीर होता, तो मरणाच्या परिस्थितीत होता, त्याला इतकी म्हणजे मी मदत केली का विचारता सोय नाही. जेवढी सांगितली तेवढी कमी.
अच्छा. असे काही लोकांना मी मदत केलेली आहे. मी आज्याचं मरणं, आजीचं मरणं, काकाच्या पुरीचे लग्न, सर्वांना मी मदत केली. जो मनुष्य एक टाईम माझ्या जो होता की मला म्हणजे खूप ही होती, पण माझं जे एक जीवन असं बनलं मदत केल्याशिवाय मार्ग मिळत नाही. तो मनुष्य उद्या बैमान झाला तरी चालते, पण एक नाव तर ईश्वरात त्याची एक परिस्थिती बदलले हे लोक सांगू शकतात का पहा बाबा याच्यामुळे हे माणसं बदलले. म्हणजे स्वभाव नाही, फक्त त्यांच्या परिस्थितीनं कुठे जाते बा म्हणून. आताही माझा प्रयत्न तोच आहे. पण आजकाल काय आहे काम करणारे लोक आहे याच्याकडे आताच हर माणसाला शिक्षणाचं महत्त्व वाढून गेलेलं आहे. कोणी राहे, एक रिक्षावाला राहे की कोणी राहे, म्हणजे त्याला खूप महत्त्व वाढलं आहे. ते आपल्यावर अवलंबून आहे. दुसरी गोष्ट माझी मुली आहे, परीक्षा देऊन पेपर मला हे म्हणालेलं आहे एकाच रूममध्ये, आपली तरी रूम मोठी आहे, एकाच रूममध्ये 4 बहीण भावंड अभ्यास करायचे. तर ते असं कधी नाही. जेव्हा म्हणजे लाईट 2-2 वाजेपर्यंत राहायचा, झोपल्याच्या नंतर तर मी वॉशरूमला बहाण्यानं जायचं, काय झोपला आहे की अभ्यास करायचा आहे, तेव्हा तो पाहायचा आपल्याला लाईट, माझं लक्ष तुमच्याकडे आहे पण इकडे पाहायचं लक्ष आहे, ज्या दृष्टिकोनातून तुम्हाला पाहायचं आहे तो बराबर दिसते. तर पाहायचं तर ते सर्वचे जण जागृती आहे, अभ्यास करत आहे, तर ते मग आपल्याला बोलण्याचा म्हणजे काही अर्थ नाही. जर मी समजा झोपली असते तर दुसऱ्याने रागावलं असतं, असे काही मायबाप आहे. का रे तुला समजत नाही का, तुला ट्युशन लावून दिलेलं आहे, फलानं झालं आहे, ही झोपाची वेळ आहे का. तर माझा हाच उद्देश होता, झोपलाय तर बेटा आज झोपून राहा, उद्या लवकर उठ आणि अभ्यास कर, बळजबरी कोणीही करू नये. त्यांच्या मनाने घ्यायचं. डॉक्टर बनलाच पाहिजे किंवा हे बनलाच पाहिजे ह्या त्याच्या डोक्यावर भार देऊ नये. आता शेवटचा प्रश्न असतोच आमचा की ज्येष्ठ नागरिक म्हणून तुम्ही येणाऱ्या पिढीला तसेच ज्येष्ठांसाठी आणि तुमच्या विविध उद्योग जे काही आहेत यांना तुम्ही असा काय संदेश देऊ इच्छिता? लोकांना हेच सांगायचं आहे की समजा आपल्या घरी कोणी जरी बी शिकवपणा जास्त शिकलेला नसेल तरी, जसा माझा चमड्याचा व्यवसाय आहे, जोड्या बनवत आहे, तर मीच सांगणार आहे की आपल्या घरात काही ना काही किंवा एखाद्या याच्यामध्ये तरी एक पिढी तयार करायला हवी, का जेणेकरून आपल्या कलेची किंमत होईल, त्याच्यात नाव लौकिक. मी जरी शिक्षणात राहून जर नोकरी केली तेवढा माझा नाव लौकिक नाही आला. मी माझ्या वडिलाचा धंदा स्वीकारून मी हे केली तर आज माझी प्रगती मला माहीत आहे. सर्व लोक मला म्हणतात की हे तर असं हर माणसाने आपल्या आपल्या अशाचा ज्याचा धंदा असेल त्यांनी त्या धंद्याला प्राधान्य देऊन त्यांना काहीतरी घडात असे कुशल कारागीर निघून जाईल तर त्यांची किंमत केव्हाही होईल. म्हणजे स्वतः तयार केलेली वस्तू पहा. आता प्रामुख्यानं प्रदर्शनीमध्ये जा, जसे जोडे घ्या, चपला घ्या, कोल्हापुरी चपला घ्या, जशा टोपल्या बुनकर लोकांच्या टोपल्या आहेत, त्यांनी टोपल्या विणतात, फुलं हे आकर्षित करतात, तर त्याला आज बी किंमत आहे. तशी सर्वांनाच मी विनंती करतो की यांनी आपल्या आपल्या उद्योगाचे सर्वांना म्हणजे एक कला द्या, त्यांना यांनी शिकवा आणि त्याचा एक हे करून एक नाव लौकिक तुम्हाला अमूल्य म्हणजे पैसे मिळतात. जसा एक फिदा हुसेन चित्रकार होता, त्यांनी स्वतः चित्र काढण्याची कला केली, तर आज फिदा हुसेनचे चित्र विदेशामध्ये कितीतरी पाऊंड यांना म्हणजे विकल्या जातात. तर हे लोक यांनी आत्मसात करायला पाहिजे. ही माझी सर्वांना म्हणजे सिनियर सिटीजन जे आहे आमच्यासारखे वयस्कर माणसं यांनी हे कला जोपासायला पाहिजे आणि येणाऱ्या पिढीला पण प्रोत्साहित करायला पाहिजे. प्रोत्साहित सर्वच काही हुशार राहत नाही, सर्वांना हुशार आज बी काही शिकणारे लोक येतात. काकाजी आम्हाला शिकवा म्हणते काहीतरी, बरोबर, असा हा माझा संदेश आहे. फारच छान. श्रोते हो, आज आपण अमृत कलश या कार्यक्रमात लघु चर्म उद्योगातील कुशल व्यक्तित्व श्री अर्जुन रघुनाथजी वानखेडे यांची चर्म लघु उद्योगातला जीवनार्थ या विषयावर आपण मुलाखत ऐकत आहात. पण आज वानखेडे साहेब खास वेळात वेळ काढून त्यांचं उद्योग त्यांनी बाजूला ठेवून आकाशवाणीमध्ये ते खास आलेत, त्याबद्दल मी ऐकणाऱ्या श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे तुमचे शतशः धन्यवाद व्यक्त करतो. नमस्कार सर. नमस्कार मी करतो आपल्याला. खरोखर मी इतका म्हणजे नशीबवान माणूस आहे, काही एक सामान्य जोडे बनवणारा माणूस. आज इथे मोठ्या स्थळावर मला बोलण्याची संधी मिळाली, आपले मी आभार मानतो. अशी गोल्डन संधी मला आयुष्यात कधी मिळाली नाही, याच्यानंतर अशीच संधी मला मिळेल. तुमच्याविषयी मी खूप आधार आणि तुमच्या इथे जे स्टुडिओत कार्य करते आहेत त्यांचे पण मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो. नमस्कार. नमस्कार सर. श्रोते हो, आत्ताच आपण अमृत कलश या कार्यक्रमात लघुचर्म उद्योगातील कुशल व्यक्तित्व श्री अर्जुन रघुनाथजी वानखेडे यांची लघुचर्म उद्योगातला जीवनार्थ या विषयावर आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. निर्मिती सहाय्य होतं आशिष सातपुते यांचं आणि सादर करते होते प्रकाश आतराम. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.